नमस्कार मंडळी, उर्मिला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज पाव बनवणार आहे। मी याच्यात दूध घेतलंय अर्धा कप। आता याच्यामध्ये मी यीस्ट टाकते। आता मी याच्यामध्ये यीस्ट टाकते आणि 15 ते 20 मिनिटं ठेवून देते। मी आता हा पाव किलो मैदा घेतला आहे। आता पिठी साखर टाकते 2 चमचे, 1 चमचा मीठ टाकते, आता हे सगळं मिक्स आहे। मीठ पिठी साखर घालून मिक्स केले। आता हे दूध आणि यीस्ट भिजत ठेवलं होतं ना 20 मिनिटं, ते आहे। आता हे मी मैद्यामध्ये ओतते। आता हे मैद्यात ओतून घेते। आता 1 चमचा तेल टाकते। तेल पण टाकू शकता तुम्ही, बटर पण टाकू शकता। मी आज तेल टाकलेलं आहे। हे बघा, हे आता चांगलं मळून घ्यायचं। मळून घेतलेलं आहे, असं एकदम सॉफ्ट मळून घ्यायचं आणि हे आता अर्धा तास ठेवून द्यायचं। हे बघ, मी हे असं पॅक करून ठेवलं होतं प्लास्टिक रॅप करून। आता हे मी काढते। एकदम त्याला चांगलं मळून घ्यायचंय, जरा तेल लावून आणि आता ते भाग करून घ्यायचे। असे भाग करून घ्यायचे। बटर लावून घेते, पूर्ण ट्रेला बटर लावून घ्यायचे। मी पाव असे बनवून सेट करून ठेवायचे। आता 20 मिनिटं कव्हर करून ठेवून द्यायचे। असं रॅप करून ठेवलेलं आहे। ह्याच्यावर कपडा टाकायचा। हे बघा, मी हे अर्धा तास ठेवलं होतं, किती छान फुगले बघा। हे आता असंच बेक करायचं आहे। ह्याच्यावर मी दूध लावणार आहे आणि मी व्हाईट तीळ लावणार। तीळ लावलं ना की थोडंसं दिसायला छान दिसतं ना, त्यासाठी मी तीळ लावणार आहे।
तीळ लावून घेतलेलं आहे, पांढरे तीळ असतात ना ते लावले, मला खूप छान दिसतात. आता हे मी फ्रीज साठी ठेवून दिलेलं आहे एक 10 मिनिटं. आता बेक साठी थोडा वेळ टाकतो. बेक करायला टाकलेलं आहे. बघा आता किती छान झालेत ना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.